झी मराठी, चर्चाही होणारच। श्रीमंत अण्णासाहेब पाटील हायस्कूल नांद्रे या प्रशालेच्या 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी वनभोजन उपक्रमाचं आयोजन नुकतंच मोठ्या उत्साहात करण्यात आलं। हा उपक्रम विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात आनंददायी अनुभव देणारा ठरला। जवळच्या येरळा नदीच्या बंधाऱ्यावर हे वनभोजन पार पडलं। विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या कुशीत खेळत, गात, हसत एक वेगळाच अनुभव घेतला। वनभोजनाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्काउट गाईड विभागामार्फत झालेल्या विशेष उपक्रमानं झाली। या विभागानं निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंमधून सजावटीच्या कलात्मक वस्तू तयार करण्याची स्पर्धा घेतली। पालापाचोळा, फुलं, दगड, काठ्या, बिया, कोवळी, फुलं, गवत यासारख्या वस्तूंनी तयार केलेली कलाकृती पाहून उपस्थित शिक्षक, पालक आणि इतर विद्यार्थ्यांनी हे टाळ्यांच्या गजरात दाद दिले। या उपक्रमानंतर विद्यार्थ्यांनी आपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। नृत्य, गीते, भाषणे, नाट्यछटा आणि विनोदी प्रसंगाच्या विविध माध्यमातून त्यांनी आपली कला सादर केली। कार्यक्रमात परंपरागत लोककला आणि आधुनिक शैली यांचा सुरेख संगम दिसून आला। मुलामुलींनी सामूहिक पद्धतीने सादर केलेली गाणी व नृत्य पाहून मुलांच्या आनंदाचं वातावरण तयार झालं। वनभोजनाच्या वेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या मित्र-मैत्रिणींसोबत भोजनाचा आस्वाद घेतला। या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, संघभावना, सर्जनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली। एकीकडे निसर्गाशी जवळीक निर्माण होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना त्यांच्या कला, कल्पकता आणि नेतृत्व गुणांना वाव मिळावा। शाळेचे मुख्याध्यापक सविंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे व कौशल्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक तसेच मानसिक विकासात चालना मिळते असं मत व्यक्त केलं। सी मराठीसाठी नांद्रेहून गोमटेश पाटील।